सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. राज्यातील वृत्तपत्रांना 150% दरवाढीची मागणी. व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना जत यांचे निवेदन. राज्यातील वृत्तपत्र उद्योग आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने तातडीने जाहिरात दरात 150% वाढ करावी अशी ठाम मागणी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना जत यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जत येथील प्रांताधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, जत तालुका अध्यक्ष सुभाष कोकळे तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत कोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सन 2019 पासून आजपर्यंत कागद, प्रिंटिंग साहित्य, केमिकल्स, यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ यासारख्या खर्चामध्ये तब्बल 150% वाढ झाली आहे. मात्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या जाहिरात दरात कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. परिणामी राज्यातील लघु व मध्यम वृत्तपत्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर मागील 3 दिवसांपासून लाक्षणिक आंदोलन सुरू असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले. पत्रकार आणि वृत्तपत्र संस्थांना न्याय मिळावा यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. जाहिरात दरात 150% वाढ. महागाई निर्देशांकानुसार सन 2019 ते मार्च 2026 या कालावधीत जाहिरात दरात तातडीने वाढ करावी. ई टेंडर जाहिराती संपूर्ण प्रसिद्ध करणे. सर्व ई टेंडर नोटिसेस पूर्ण स्वरूपात वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध कराव्यात. किमान जाहिरात आकार निश्चित करणे. शासकीय व निमशासकीय जाहिरातीसाठी किमान 200 चौरस सेंटीमीटर आकार निश्चित करावा. देयके 30 दिवसात अदा करणे. शासकीय जाहिरातीचे बिल 30 दिवसात देण्यात यावे. विलंब झाल्यास व्याज देण्याची तरतूद करावी. पत्रकारांसाठी सुविधा. 10 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका द्यावी. शंकरराव चव्हाण पत्रकारिता पेन्शन योजनेच्या अटी शिथिल कराव्यात. शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास येत्या काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.